बातमी हिंगोलीतून। हिंगोलीत खांडेगाव शिवारात गायरान जमीन मोजणी करण्यात येते। नगर परिषदेच्या प्रकल्पासाठी जमिनीची मोजणी सुरू आहे। शेतकऱ्यांकडून विरोध आहे, जमीन देणार नसल्याचा इशारा देण्यात आलेला आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे यांनी। हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील खांडेगाव परिसरात असलेल्या गायरान जमिनीवर नगर परिषदेच्या वतीने डम्पिंग ग्राउंड करण्यात येत आहे आणि याचा संतप्त नागरिक या ठिकाणी उभे आहेत, शेतकरी आहेत। मागील 75 वर्षापासून याच गायरान जमिनीवर आपलं उदरनिर्वाह करतायत। 25 हेक्टर जमीन आहे आणि ही आता सरकारला आम्ही देऊ देणार नाहीत असं त्यांनी या ठिकाणी पवित्रा घेत आंदोलन देखील करत आहेत। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत। दादा, तुम्ही ही जी गायरान जमीन आहे किती वर्षापासून या ठिकाणी करतायत? आम्ही 77-78 पासून वाहत असतो। आम्ही जर पिकं घेतो, समजा ऊस, हळदी, सोयाबीन पिकं काही आमचे दरवर्षी घेतो। पंचनामे झालेत, काहीतरी पंचनामे झालेत 77-78चे, काही एकीची नोंद झालेली आहे, 7-12 झालेली आहे आणि त्याच्यापैकी समजा 59 पैकी 27 लोक पात्र सुद्धा केले आहेत की याला 7-12 सुद्धा तयार झाले आता, तरी आम्हाला तहसीलदार 7-12 दिन झालाय। कलेक्टरला जा म्हणते, एकदा तहसीलदाराकडे जा म्हणते, तहसीलदाराकडे गेले तर कलेक्टर जा म्हणतात, असे आम्हाला उडवाडीचे प्रश्न देतात। नेमकी आता काय प्रॉब्लेम आहे तुमचा गायरान जमिनीच्या? आम्हाला 7-12 द्यावा आहे ना, आमची 59 लोक, आम्हाला 59 लोकांच्या नावचं 7-12 करून द्यावा, बस आमची एवढी बिरवाडी। 1 एकर एका माणसाच्या नावचं आहे। घेऊ नये सरकारनं, नम्रतेची विनंती करून घेऊ नये, गरीबाचं पोट भरू द्यावं। हा, सरकारनं दुसरीकडे त्याच्या पैशाने घ्यावा आणि त्याचं करावं, गरीबाचं पोटमारा करू नये। दलित वस्तीचं हेच म्हणणं। श्रीधर वाळवंटे, जय महाराष्ट्र, वसमत, हिंगोली।